बाईसाहेब. हं? जगदीश्वर, काय काम चाललंय काय तुमचं? काम कसलं रे? सहज तांदूळ निवडत बसले होते. ये बैस. वय तुम्ही तांदूळ निवडताय? वय तुमच्या सुना हे काम नाही करत? त्या काय बी करत नाहीत. बापाकडे लाडात वाढल्यात. हा, आता नवरे बी लाड करत्यात. म्हणजे तुमचा भार काहीच हलका झाला नाही म्हणा की. अरे हे रोजच आहे. त्या शिकलेल्या आहेत. इंग्रजी फाडफाड बोलतात आणि मी इंग्रजीतनं भांडत्यात बी. पर मी त्यासनी काय बी बोलत नाही. पर वाईट एकच वाटतंय ना, माझा जग्गू असता तर शांती या घरात सून म्हणून आली असती. मी 1-2 दिवसात गावाला जाणार आहे. म्हटलं जाण्याकरून तुम्हाला भेटावं म्हणून आलो. 1-2 दिवसात जाणार आहेस? परत केव्हा येणार? 8-1 दिवस तरी लागतील. आलास म्हणजे भेटा ये मला लगेच. हे काय सांगायला पाहिजे आईचं? बैसा, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करून आणते. खायला आणि कशाला? हाय ते काय कमी आहे काय? का बसाव, असं काहीतरी बोलू नये. खा म्हटलं म्हणजे खाव. बैसा, हा आले मी. काय झालं? थांबा जरा, थांबा. हे बघा, ही साडी पकडा, पकडा. या यावरती, यावरती. हात पकडा माझा, हात पकडा. झालं काय पाणी पिऊन? लय गोड्या वाटतं पाणी. वाटलंच मला. काय बघताय? चिमणी पाखर. त्याचं काय भलतं म्हणत आणू का? ते काय, मी तर आलो तेव्हा तुमचं डोकं पाण्यात होतं. ते 2-4 वेळा वर खाली झालं डोकं, म्हणून असं लुकं टाकून तुम्हाला वरती खेचून घेतलं आणि काय नाही. थांबा जरा. मग खोटं सांगून काय मिळणार आहे मला? थांबा जरा, तुम्हाला टावील देतो. ये घ्या, यांना अंग कोरडं करा, मग थंडी नाही वाजायची तुम्हाला. सावकाश. हो पाहुणं, मी तुम्हाला अशी सोडणार नाही. माझ्या वडिलांना, माझ्या भावाला आणि समजा गावाला ओरडून सांगेन. पण मी केलंय काय? पण नाव काय तुमचं? तुमचं नाव काय? मी तुमचं नाव विचारलंय. माझं नाव हे. बऱ्या बोलायला नाव सांगता का समजा गावाला सांगू? नको नको, जगदीश्वर. आडनाव? जगदाळे. माझं टावेल घेऊन गेली. काय खुली आहे का काय? आता जगदाळे नावात हसण्यासारखं काय आहे? त्यांनी तुला वाचिवलं, पाण्याच्या बाहेर काढलं आणि त्यांना जी येडा वाकडं बोलतेस होय. तुझा भाऊ त्यांना घेऊन येणार आहे आता.
हे तुमचं घर आहे काय? नाही तर काय तुझ्या बाचं घर आहे. आता माझ्या बाचं घर असं तुम्हाला विचारलं असतं ए, का? चल दाखवतो तुला बाचं घर. अरे पण अरे काय, काय, आबा या रावसाहेबांना धरून आणलाय. हा आणलं का? हा बोला काय भानगडे? तिच्या आईला मलाच विचारतंय काय भानगड आहे म्हणून. तुम्हाला काय मी चोर वाटलो का? चोरासारखा पकडून आणलात ते? ओ पाहुणा, साधू बनू नका. आबा तुमच्या गळ्याची आण आहे. लगीन करीन ते ह्याच्याशीच करीन. उगाच गळ्यात पडू नका. एक वेळ डोक्यावर बसलं तर चालेल, पण गळ्यात पडलेलं अजिबात नाही चालणार. हा ओ डोक्यावर बसलेलं पडल, पण गळ्यातलं सुटायचं नाही. हा अरे तिच्या आईला. सांगताय. ही तुमची मुलगी आहे काय? वय वाटलंच मला. हा डोकं वाजवतोय. हो पाहुणा, खिचडी खाणार काय? जगू तू एक गोष्ट लई चांगली केलीस. रसूल चाचाचं परान वाचवलंस. अरे तू पैसे दिले नसते तर ऑपरेशनच झालं नसतं. पण शांती, त्याने त्यावेळेस जर मला मदत केली नसती तर आज एवढा मी मोठा झालोच नसतो. आज माझ्या गोव्याला मॅंगनीजच्या खाणी आहे, बंगला आहे, गाडी आहे. अरे पण दादांना का सांगत नाहीस? आई आणि दादा माझ्या आठवणीने रोज रडतात. मी जर कोण आहे जर कळलं तर रघु काका नक्कीच माझा काटा काढ. रघु काकाने मोहन आणि श्यामला वाईट वळणाला लावलं. दारू, प्रेस, बायका, नाच गाणी. छान. म्हणजे घरची करते देवा देवा आणि बाहेरची ना चोळी शिवा. अगं मोहनची आणि श्यामची बायको देखील आईला मदत करायला तयार होत नाहीत. मोलकरीन राबवल्यासारखी राब राब राबवते तिला. लय लय वाईट वाटतं. आईला या वयात मदत करायला. मी येते तुझ्या संग मुंबईला. हा? हा म्हणजे माझी मदत होईल आईला. आणि मलाही रोज भेटायला असंच का अरे तू नाही? तिथं आणि मी इथं. मग जडेल कसं आपलं नातं? ए पण तिथे काय घोटाळा करून नाही ना ठेवणार. नाही तर तुझं तोंड म्हणजे एक नंबरचं. अजिबात नाही. हा हा मी बी तुझ्या संग नाटक करेन. असं आणि नाही? तुला मदत करेन. चल हा. पट. चला. उशीर होतोय.